मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनामध्ये ओळामाजुळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसंदर्भात आज एक बैठक पार पडली। यामध्ये ठाणे महानगरपालिका क्षेत्रात हावरे सिटी जवळील नॅशनल पार्कचा एरिया सोडून वन खात्याच्या 150 एकर जमिनीवर मुंबईतील भायखळा येथील जिजामाता उद्यानाच्या धर्तीवर उद्यान करण्याची विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी केली असता मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता देऊन वन खात्याच्या प्रधान सचिव आणि उपस्थित अधिकाऱ्यांना त्यावर ताबडतोब कार्यवाही करण्याचे आदेश दिलेत। ठाणे शहराची लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे। आजूबाजूच्या शहरांमध्ये इमारतींची बांधकामं वाढत चालली आहेत। ठाण्यातील नागरिक हिरव्यागार उद्यानाकडे आकर्षित असल्यामुळे अशा प्रकारचे उद्यान निर्मिती केल्यास आजूबाजूच्या महापालिका क्षेत्रातील अबालवृद्धांना या उद्यानाचा फायदा होईल। काही महिन्यांपूर्वी ठाणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोळशेत भागात नमो उद्यान सुरू करण्यात आलं असून या उद्यानाचा आनंद घेण्यासाठी तरुण तरुणी अबालवृद्ध या ठिकाणी येत असतात। त्याचप्रमाणे हावरे सिटी येथे प्राणी संग्रहालय आणि उद्यान झाल्यास त्याचा आनंद शाळकरी मुलांना आणि अबालवृद्ध तसंच नागरिकांनाही मिळू शकतो। त्यानुसार या 150 एकर जागेवर बांबूंच्या झाडांबरोबरच इतरही झाडांची लागवड होणार आहे। तसंच विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षीसुद्धा या उद्यानामध्ये उपलब्ध होतील। वन खात्याच्या नियमानुसार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं बांधकाम न करता फक्त प्राण्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं जेवढं बांधकाम करता येईल तेवढंच बांधकाम अनुज्ञेय करता येईल। त्यापैकी बहुतांश बांधकाम हे लाकडाचं असावं असाही अभिप्राय वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे। मुंबईतील राणीची बाग तसंच नागपूरची महाराज बाग त्याचप्रमाणे ठाणे महानगरपालिकेतही अशा प्रकारचं उद्यान लवकरच साकारण्यात येणार असल्याचं आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला। तसंच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं त्यांनी मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठुनामाचा जयघोष केला। यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले तसंच मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला होता। राज्यभरातून लाखो वारकरी आषाढी एकादशीच्या निमित्तानं शेकडो दिंड्यांच्या माध्यमातून विठू रखुमाईच्या नामाचा जयघोष करत पंढरपूरच्या दिशेनं मार्गक्रमण करीत आहेत। यातील संत तुकोबा माऊलींची, संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मार्गात हजारो वारकरी एकत्र येऊन पांडुरंगाच्या नामाचा जयघोष करत असतात। महाराष्ट्राला लाभलेल्या या वारीच्या परंपरेत अनेक मान्यवर मंडळी देखील आवर्जून सहभागी होत असतात। गेल्या वर्षीप्रमाणे कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यंदा देखील या वारीत सहभाग घेतला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज तरडगाव ते फलटण या मार्गावर श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीच्या मार्गावर सर्व वारकऱ्यांसमवेत पायी चालत वारीत सहभाग घेतला। तसंच ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं त्यांनी मनोभावे दर्शन घेतलं। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकरी संप्रदायाचा भगवा ध्वज खांद्यावर घेऊन टाळ वाजवत सर्व वारकरी बांधवांसमवेत विठ्ठलाच्या नामाचा जयघोष केला। यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यंदा वारकऱ्यांसाठी अनेक उपाययोजना राबवल्यात। विशेष दिंड्यांना आर्थिक सहाय्य, वारकऱ्यांसाठी आरोग्य विमा, दिंड्यांच्या मार्गांवर ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा, मोफत औषधोपचार यांसारख्या उपाययोजना राबवण्यात आल्यात। या सर्व उपाययोजनांमुळे यंदाची वारी ही आनंदाची वारी ठरली असल्याचं मत यावेळी वारकरी बांधवांनी व्यक्त केलं। यावेळी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे अक्षय महाराज भोसले तसंच मोठ्या संख्येनं शिवसैनिकांनी देखील वारीत सहभाग घेतला होता। विविध प्रकरणात प्राप्त झालेले 32 मोबाईल फोन आज मुंब्रा पोलिसांनी मूल मालकांना हस्तांतरित केले आहेत। एका पत्रकार परिषदेत पोलिसांनी ही माहिती दिली। मुंब्रा पोलीस ठाण्यात अनेक मोबाईल हरवले असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या आणि हरवलेले अनेक मोबाईल फोन वापरण्यात येत होते। पोलिसांनी हरवलेले 32 मोबाईल फोन वापरणाऱ्या व्यक्तींकडून जप्त केलेत। 5 लाख रुपयांहून अधिक किमतीचे हे मोबाईल फोन आहेत।
आज 32 मोबाईल फोनमधील 15 मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना परत करण्यात आले आहेत, तर उर्वरित मालकांशी संपर्क साधला जातोय. आपले हरवलेले मोबाईल फोन पुन्हा मिळाल्यानं लोकांनी पोलिसांचे आभार व्यक्त केलेत. सर, मुमरा पुलिस स्टेशन में आज एक पत्रकार परिषद की आयोजित किया है, क्या कहना चाहोगे? गए 5-6 महीने से मुमरा पुलिस स्टेशन के हद में से मोबाइल मिसिंग होने का प्रमाण बहुत बढ़ गया था. इसीलिए थाने कमिश्नरेट के सीनियर पुलिस ऑफिसरों ने भी मुमरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री शिंदे साहब को वो मिसिंग मोबाइल के बारे में तपास करने के बारे में सूचना दी थी. मुमरा पुलिस स्टेशन के वरिष्ठ पीआई साहब ने इधर जो डिटेक्शन ऑफिसर है एपीआई कोरडे और उनके स्टाफ को इनके बारे में बताया था. एपीआई कोरडे और उनकी टीम ने तांत्रिक विश्लेषण के आधार पे लगभग 32 मोबाइल्स रिकवर किए हैं, जिसकी बाज़ार मूल्य लगभग 6 लाख के आसपास है. अभी उसमें से 32 लोगों में से 15 लोग इधर आए हैं, उनको ये हस्तांतरित किए जाएंगे. सर, मोबाइल किससे रिकवर किए हैं? मोबाइल तांत्रिक विश्लेषण के आधार पे जो यूज करता होगा उनसे रिकवर किए हैं. सारे मुमरा पुलिस स्टेशन में गुना दाखिल हुए थे सर इसके ऑफेंस रजिस्टर ने सिर्फ मिसिंग कंप्लेंट थी. मिसिंग कंप्लेंट के ऊपर से वो तांत्रिक विश्लेषण के आधार पे वो रिकवर किए हैं. मिसिंग वाले सब मोबाइल से, चोरी वाले नहीं. सर, मिसिंग कितने दाखिल थे आपके यहाँ और रिकवर कितने? लगभग 50 मिसिंग दाखिल है. 50 में से लगभग 32 मोबाइल. ये मिसिंग जितने भी हैं, ये कोरडे सर की टीम ने ये सिर्फ मुमरा से या बाहर से भी ये रिकवर किए? कई महाराष्ट्र से भी किए हैं, कई बाहर राज्य से भी किए हैं. थैंक यू सर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. घोडबंदर रोड मार्गावरील गायमुख येथील नागमोडी घाट रस्ता, त्यात पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्यामुळे खड्डे पडतात. परिणामी वाहतुकीची कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं घाट रस्ता मार्गावरील चढण कमी करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार पहिल्यांदाच अमेरिकन तंत्रज्ञान आणि ग्रीन टेक्नॉलॉजीचा वापर करत 500 मीटर रस्त्याचं काम करण्यात आलं. मात्र पहिल्या पावसातच या रस्त्यावर टाकलेली डांबर आणि खडी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून गेल्यानं कामाच्या दर्जेबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे ज्युपिटर हॉस्पिटल समोरून घोडबंदर रोडच्या दिशेनं जाणाऱ्या
माजिवडा उड्डाणपुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। दुचाकीस्वार खड्ड्यांमुळे अपघाताची भीती व्यक्त करतात। मुंबई, ठाणे, गुजरात आणि नाशिक भागातील वाहतुकीसाठी घोडबंदर महत्त्वाचा मानला जातो। या मार्गावरील घाट रस्त्याचं काम प्रस्तावित आहे। ठाणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या मार्गांपैकी हा एक मार्ग असून या मार्गावर घाट रस्ता आहे। तिथे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडतात। नागमोडी रस्ता असलेल्या घाटातील चढणीवर अनेक अवजड वाहनं बंद पडल्यामुळे वाहतुकीची कोंडी होते। तसंच पावसाळ्यात पाणी साचल्यानं रस्त्यावर पडणाऱ्या खड्ड्यांमुळे या मार्गावर वाहतूक कोंडी होत असते। त्यामुळे ठाणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून येथील घाट रस्त्याचा 500 मीटर चढणीच्या रस्त्यावरील चढण कमी करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार आता सार्वजनिक बांधकाम विभागानं घोडबंदर रोडवरील 500 मीटर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेतलंय। या रस्त्यावर पहिल्यांदाच अमेरिकन तंत्रज्ञान पद्धतीचा आणि ग्रीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करत काम करण्यात येतंय। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यावरून खड्ड्याविरहित आणि कोंडीमुक्त प्रवास करता येणार असल्याचा दावा करण्यात आला होता। मात्र हा दावा आता फोल ठरल्याचं दिसून येतंय। यंदा देखील पावसाळा आणि खड्डे हे समीकरण जुळून आले। मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अद्यापही हवा तसा अजून पाऊस झाला नाही। तरी देखील ठाणे शहरातून जाणाऱ्या विविध प्राधिकरणांच्या उड्डाणपुलांवर खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे। ठाण्यातील कॅडबरी, कापूरबावडी, माजिवडा आदी उड्डाणपूल खड्डेमय झाल्याचं चित्र दिसून येतंय। आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या माहितीनुसार ठाण्यातील पाचपाकाडी परिसरातील अल्मेडा रोडवरील आयुष हॉस्पिटलजवळ साईबाबा मंदिरासमोर एका पल्सरच्या दुचाकीला आग लागल्याची घटना घडली। ही माहिती पत्रकार विक्रांत चव्हाण यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे पोहोचवली। बाईकचा नोंदणी क्रमांक MS04HK4832 असा असून तिचे मालक अशोक उतेकर आहेत। या बाईकचे चालक सागर उतेकर हे ठाणे स्टेशन ते सावरकरनगर वागळे इस्टेट या मार्गावर प्रवास करत होते। बाईकवर 2 व्यक्ती यावेळी प्रवास करत होत्या। बाईकला आग लागल्याचं समजताच या दोघांनीही बाईक पार्क करून सुरक्षितरित्या ते बाजूला झाले। घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवान, एक फायर वाहन आणि एक रेस्क्यू वाहनासह तात्काळ हजर झाले। त्यांच्या मदतीनं आणि प्रयत्नानं ही आग 15 मिनिटातच विझवण्यात आली। सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीनं देण्यात आली आहे।